नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह कंटेंट मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आपण सर्वजण Google पे वापरतो, फोन पे वापरतो, पेटीएम वापरतो, यासारखे ॲप आपण पेमेंट करण्यासाठी वापरतो, UPI पेमेंट करण्यासाठी वापरतो, ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी वापरतो। तर आता जवळपास कोट्यावधी लोक भारतातली हे ॲप वापरून पेमेंट करतात। कॅशलेस आता सगळं झालेलं आहे। कुठल्या भाजीच्या दुकानात जरी गेलो तरी आपण काय करतो, बाबा Google पे आहे का, 2 रुपयाचं चॉकलेट जरी घेतलं तरी Google पे ने दिसतो। खिशामध्ये आता पैसे नसतात कारण मोबाईलमध्ये पैसे असतात। अशी अवस्था आपल्या सगळ्यांची झालेली आहे। परंतु या UPI पेमेंटवरती काही बंधन आणण्यात आलेले आहे, काही नवे नियम जे आहेत ते 2024 पासून जारी करण्यात आलेले आहेत। तर नेमके कोणते नवीन नियम आहेत, कोणते बदल UPI पेमेंटमध्ये करण्यात आलेले आहेत, या सगळ्या मुद्द्यांवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूयात। बघा मित्रांनो, सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2023 मध्ये तुम्ही जे ॲप वापरलं नाहीये, म्हणजे 1 जानेवारी 2023 पासून 31 डिसेंबर 2023 पर्यंत कुठलं UPI ॲप जर तुम्ही वापरलं नसेल पेमेंटसाठी, तर ते ॲप तुमच्या मोबाईलमधून ऑटोमॅटिकली डिलीट होऊ शकतं। तर हा पहिला मुद्दा आहे की ऑटोमॅटिकली ते ॲप डिलीट होईल। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की UPI पेमेंट जे आहे त्याच्यावरती लिमिटेशन्स आलेले आहेत। म्हणजे तुम्ही आता 1 लाखाच्या वरती UPI पेमेंट करू शकत नाही। ओके, 1 लाखाच्या आतचेच UPI पेमेंट तुम्ही करू शकताय आणि स्पेशल केसमध्ये म्हणजे स्पेशल पेमेंट लिमिट आहे त्या अंतर्गत तुम्ही शाळा, कॉलेज, हॉस्पिटल या ठिकाणी तुम्ही 5 लाखापर्यंत पेमेंट करू शकताय। परंतु जनरल जे काही पेमेंट आहे, मित्रपरिवारांना पाठवणार किंवा इतर काही बिझनेसच्या संदर्भातले तुमचे जे काही पेमेंट असतील ते पेमेंट तुम्ही 1 लाखापर्यंतच पाठवू शकताय। यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ट्रान्झॅक्शन सेटलमेंट टाइम म्हणजे काय, एखादा नवीन व्यक्तीला जर तुम्ही पैसे पाठवत असाल तर त्या व्यक्तीला ते पैसे 4 तासांना जाणार। 2000 पेक्षा रक्कम असेल तर 2000च्या आतली रक्कम असेल तर ती लगेच ट्रान्सफर होईल। परंतु 2000च्या वरती रक्कम असेल, 3000, 4000, 5000 ही जर रक्कम असेल ना, तर ही रक्कम जर तुम्ही नवीन व्यक्तीला पाठवली Google पेच्या माध्यमातून, फोन पेच्या माध्यमातून किंवा इतर कुठल्या UPI ॲपच्या माध्यमातून जर पाठवली तर ती जवळपास 4 तासांना त्या व्यक्तीला पोहोचण्याची शक्यता आहे। मित्रांनो, याचे फायदे सुद्धा आहेत, तोटे सुद्धा आहे। फायदा असा आहे की माझा एक मित्र आहे, त्या मित्राने एकदा 12000 रुपये कोणाला तरी पाठवायचे होते, पाठवले, परंतु चुकून ते 12000 रुपये दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला गेले, नवीन व्यक्तीला गेले, ते केरळमधल्या एका व्यक्तीला गेले। त्यांनी फोन लावण्याचा प्रयत्न केला, त्याला इथून हिंदी समजना आणि आम्हाला त्याची केरळ भाषा समजना। तर अशी अवस्था त्या काळामध्ये झाली होती। म्हणजे इथं खूप फायदेशीर होऊ शकतं। चुकून जर तुमचा पेमेंट तुमच्या मित्राच्या ऐवजी दुसरा कोणाला गेला तर तुम्ही 4 तासाच्या आत तो डिलीट करू शकताय ते ट्रान्झॅक्शन, त्यामुळे तुमचे पैसे तुम्हाला परत मिळू शकतात। हा एक फायदा आहे। आता याच्यामध्ये तोटा नेमका कुठला मित्रांनो, तोटा असा आहे की जर तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये खायला गेला, जेवायला गेला, बिल झाला 2500 रुपये, आता त्याला पाठवायचे Google पेने पैसे, तो आहे नवीन, आता तो तुमची वाट बघणार आहे का? 4 तास तुम्हाला तिथं थांबायला लागेल का? नाही, 4 तास तुम्ही तिथं थांबू पण शकत नाही आणि तो म्हणाल की अरे बापरे 4 तासांनी पैसे येणार, तुमचे पैसे येतील नाही येतील, कसं काय मला कळणार? अशा प्रकारची सिच्युएशन असू शकते। मग तुम्हाला त्यावेळेस कॅश पेमेंट करावं लागेल किंवा तुमचं डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, याचा वापर करून तुम्हाला पेमेंट करावं लागणार। त्यामुळे आता बाहेर पडत असताना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा थोडेफार कॅश घेऊन पण आता बाहेर पडा, कारण सिच्युएशन थोडीशी गंभीर झालेली आहे। तर हे काही नियम आहेत। आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस तुम्ही Google पेने एखाद्या व्यक्तीला पेमेंट कराल किंवा फोन पेने UPIच्या माध्यमातून पेमेंट कराल, त्यावेळेस त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला तिथं संपूर्ण दिसणार आहे। त्याचं जे बँकेच्या अकाउंटमध्ये जे नाव आहे ते नाव तिथं तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की UPI क्रेडिट लाईन। UPI क्रेडिट लाईन म्हणजे काय, आतापर्यंत तुमच्या बँकेमध्ये जर पैसे असेल तरच तुम्ही या ठिकाणी पैसे पाठवू शकत होता, दुसरा कोणाला तरी पैसे काही खरेदी करू शकत होतात। परंतु आता काय होईल, तुमच्या बँकेत जर कमी पैसे असतील तरी तुम्ही बँकेमधून क्रेडिट घेऊन ते एखाद्या व्यक्तीला तुम्ही पैसे पाठवू शकता। ओके, तर अशा प्रकारची सुद्धा सिस्टीम येत्या काळामध्ये डेव्हलप होण्याची दाट शक्यता आहे। जसं आपण क्रेडिट कार्डने पैसे पाठवतो तसंच तुम्हाला बँक क्रेडिट देऊन UPIच्या माध्यमातून तुम्ही पैसे पाठवू शकता। फक्त तुमचा सिबिल स्कोअर आणि तुमचं जे काही अकाउंट आहे मागचं ते कसं आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, त्या अनुषंगाने अभ्यास करून बँक तुम्हाला ते पैसे जे आहेत ते त्या प्रकारे देऊ शकते। आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की UPI ATM हा एक महत्त्वाचा भाग आहे। आपण ATM मध्ये जाऊन ATM कार्डने पैसे काढतो, तर UPIचा एखादा कोड टाकून सुद्धा तुम्ही येत्या काळामध्ये पैसे काढू शकता। ती सुद्धा सिस्टीम येत्या काळामध्ये लवकरच डेव्हलप होण्याची दाट शक्यता आहे। ओके, तर UPIशी रिलेटेड जे काही महत्त्वाचे मुद्दे होते, जे काही महत्त्वाचे नियम येत्या काळामध्ये जारी करण्यात येणार होते, त्यावरती मी चर्चा केलेली आहे। नक्कीच मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। बाय सर्वांना, धन्यवाद।